आज जगभरामध्ये 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतोय। आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी असून कोलकात्यामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला उपस्थित असून ते 35,000 लोकांसह योग साधना करतायत। तर योग दिनाचं आयोजन जगभरातील सुमारे 2,500 ठिकाणी केलं जात असून यात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावास आणि केंद्रांचा सहभाग आहे। हे योगाचे आरोग्य, सुसंवाद आणि सामूहिक कल्याणासाठीचं एक जागतिक आंदोलन म्हणून असलेलं स्थान अधोरेखित करतं, तर असंही निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। Maintain a calm, stress-free life and help to keep lifestyle disease away. Moreover, with regular practice, yoga teaches us to remain lifelong learners of our own bodies and minds. The more we know about ourselves, the better we can manage ourselves. That is why yoga for healthy aging, this theme must be seen as one for people of all ages, not just for the elderly. साथियों, गीता में भगवान कृष्ण ने योग के विषय में कहा है, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः। अर्थात संतुलित आहार विहार से, संतुलित क्रियाओं और कर्मों से, संतुलित नींद और जागने से योग दुखों का नाश करने वाला हो जाता है। ये संतुलन ही योग का आधार है। यही संतुलन हमारे जीवन का आधार भी है। लेकिन ज्यादातर लोग आज इस आधुनिक समय में जीवन के असंतुलन से ही जूझ रहे हैं। बहुत मशक्कत करनी पड़ रही है उनको। योग हमें जीवन को बैलेंस वे में जीने की कला सिखाता है। योग हमें डूज और डोंट सिखाता है। और जब हम हमारे शरीर को सही ढंग से चलाना सीख लेते हैं तो स्वास्थ्य हमारा स्वभाव बन जाता है। साथियों, योग केवल हमारे शारीरिक स्वास्थ्य पर ही फोकस नहीं करता। योग मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है। इसलिए योग के विषय में युक्त चेष्टस्य कर्मसु कहा गया है। यानी हमें क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, इसका बोध। ये बोध हमारे जीवन में शांति का स्रोत तो बनता ही है, इससे विश्व शांति का मार्ग भी खुलता है। इसलिए योग आज केवल हमारी पर्सनल लाइफस्टाइल के लिए जरूरी है इतना ही नहीं है। योग
दुनिया के बेहतर भविष्य के लिए एक आवश्यकता भी है। साथियों, अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर करोड़ों लोग योग से जुड़ते हैं, लेकिन आज का ये दिन हमें अपने साझा संकल्प को फिर दोहराने का अवसर देता है। आइए हम संकल्प लें, योग को केवल एक दिवस तक सीमित नहीं रखेंगे, योग को केवल एक कार्यक्रम तक सीमित नहीं रखेंगे। हम योग को अपने जीवन का हिस्सा बनाएंगे, अपने परिवार का हिस्सा बनाएंगे, अपनी आने वाली पीढ़ियों का हिस्सा बनाएंगे। साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा। मैं इसके लिए मैं सबके लिए कामना करता हूं, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया। इसी के साथ आप सभी को एक बार फिर अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत होते। कोलकात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। 35,000 जणांसोबत त्यांनी आजचा योग दिन साजरा केलेला आहे। 35,000 जणांसोबत त्यांनी योगा केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी संबोधित सुद्धा केलेलं आहे। योगाचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलेलं आहे। सोबतच योग दिनाच्या शुभेच्छा त्यांनी संपूर्ण देशवासियांना नव्हे, संपूर्ण जगाला दिलेल्या आहेत। आज जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातून संवाद साधलाय। तर दुसरे दृश्य आपण पाहतोय, अन्यही अनेक राजकीय मंडळी आहेत, बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत, जे आज योग दिन साजरा करतायत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही योग दिन साजरा करतायत। मुंबईच्या जुहू चौपाटीवर, जुहू बीचवर ते योगोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। तर ही आत्ताची दोन दृश्य आपण पाहतोय। कोलकात्यामधली दृश्य जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग दिनामध्ये सहभागी झाले, योग दिनाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले। 35,000 जणांसोबत त्यांनी योगा केला। तर ही दृश्य आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू बीचवर, जुहू चौपाटीवर योग दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये, योगोत्सवामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता योगासन करता आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। लाईव्ह दृश्य आहेत दोन्हीकडची, कोलकात्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुंबईतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। दोघेही उत्साहामध्ये योगासन करताना आपल्याला पाहायला मिळतात। दोन्हीकडची ही लाईव्ह दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता योगासन करता आहेत। आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे। अगदी काही मिनिटांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला संबोधित केलेलं आहे। योगा करण्याचं, योगासन करण्याचं महत्त्व त्यांनी संपूर्ण जगाला पटवून दिलेलं आहे आणि योग दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय।
पहिली दृश्य ही कोलकात्यातून, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेत, आणि दुसरी दृश्य ही मुंबईतून, मुंबईच्या जुहू चौपाटीवरून, जिथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योगोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते स्वतः योगासन करता आहेत. मुंबईतील जुहू चौपाटीवर भव्य योगोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन खासदार रवींद्र वायकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले. आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरात आहेत, जिथं मुख्यमंत्री स्वतः योग दिनाच्या योगोत्सव या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. काही तपशील धनंजय देतील. धनंजय. विक्रांत, आपण जर पाहिलं तर 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि अशातच मुंबईतल्या जुहू चौपाटी येथे सुद्धा आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या योग उत्सवानिमित्त उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सभापती राम शिंदे असतील, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर आज या योग दिनानिमित्त इथे या सगळ्याचं आयोजन जे आहे ते खासदार रवींद्र वायकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यातर्फे इथे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यामध्येच आपण जर पाहिलं तर आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे या शिबिरामध्ये सुमारे 1000च्या वर नागरिकांनी हा सहभाग घेतलेला आपल्याला विक्रांत पाहायला मिळतो. आणि विविध योगासनं जी आहेत ती सध्या इथे या सगळ्यांकडून केली जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व त्यामध्ये प्राणायाम असेल, ध्यान असेल, अशा विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. निरोगी जीवनाचा संदेश या मार्फत इथे देण्यात येतो आणि त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय योग दिवस, 12वा योग दिवस आणि त्यानिमित्त एकीकडे आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाची खरं तर सुरुवात केली आणि त्यानंतर 12 वर्ष सलग हा योग दिन साजरा केला जातोय आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल जी आहे ती घेतली गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा योग दिवस साजरा केला जातोय आणि त्याच पातळीवर आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मुंबईत सुद्धा त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर राज्यात विविध ठिकाणी अशा पद्धतीचं आयोजन करण्यात येतं आणि त्याच पद्धतीने आज मुंबईतल्या जुहू चौपाटीवर सुद्धा आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. आणि आपण जर पाहिलं तर इथे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योगासनं करताना आपल्याला पाहायला मिळतं. योगासनाचं फार महत्व आहे आणि ते महत्व सर्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे फक्त आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी नाही तर दररोज योगा करावं हे महत्व आहे आणि हेच महत्व प्रत्येकापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून खरं तर अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि तसंच कार्यक्रमाचं आयोजन हे आज मुंबईतल्या या जुहू चौपाटीवर केलं जातंय. शुद्ध हवा जी आहे त्या हवेमध्ये या योगासनाचे जे काही प्राणायाम आहेत किंवा प्रकार आहेत त्यांचं इथे त्याचा आधार घेऊन इथे ही योगासनं टप्प्याटप्प्याने केली जात असल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. आणि हा दिवस खरं तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याकडे महत्वाचं लक्ष देण्यासाठी आजचा दिवस फार महत्वाचा असल्याचं खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच दृष्टीने आपण जर पाहिलं तर ही योगासनं जी आहे ती दैनंदिन जीवनात समावेश केल्यास त्याचा शरीरावर निरोगी जो आहे तो शरीर खरं तर निरोगी राहतं आणि ताण जो आहे तो खरं तर कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो विक्रांत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर रोजी राष्ट्र महासभेमध्ये या दिनाचा प्रस्ताव मांडला होता 2014 साली आणि त्यानंतर 11 डिसेंबर 2014 साली संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 21 जून हा योग दिन म्हणून साजरा करण्याला मान्यता दिली आणि त्या दिवसापासून खरं तर आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातोय. आणि आपण जर पाहिलं तर 2015 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिन हा जगभरात साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर आज 12वा योग दिन
सुद्धा जगभरात साजरा करण्यात येतोय। आणि याचं आपण जर पाहिलं तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आजचा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्त उशिरा होतो आणि ज्याला आपण खरं तर ग्रीष्म संक्रांत असं सुद्धा म्हणतो। आणि याच पार्श्वभूमीवर परंपरेनुसार सगळ्यात लवकर सुरू होणारा हा दिवस आणि याच दिवसाच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहून पहाटे अगदी या योग दिनाला उपस्थित राहून योगाला सुरुवात करताना आपल्याला अनेक जण पाहायला मिळतात। आपलं आरोग्य जे आहे ते निरोगी राहावं यासाठी हे सगळेच आपल्याला इथे उपस्थित असलेले पाहायला मिळतात। आणि आपण जर पाहिलं तर एक सकारात्मक ऊर्जा या योगासनामुळे आपल्याला मिळताना पाहायला मिळते। आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतोय सध्या अनेक मान्यवर जे आहेत ते इथे उपस्थित आहेत मंचावर, त्याचबरोबर अनेक मुंबईकर जे आहेत ते सुद्धा आपल्याला या मुंबईच्या जुहू चौपाटीवर पाहायला मिळतात आणि योगासनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। ध्यानस्थ सध्या सगळेच आपल्याला पाहायला मिळतात। योगासनाचा विविध प्रकार आहे, विविध टप्पे आहेत, त्यातला हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। आणि याच दृष्टिकोनातून आपण खरं तर पाहतोय की या सगळ्यामुळे काय फायदे होतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग केल्याने मानसिक शांतता मिळते आणि ती फार महत्वाची आत्ताच्या काळात आपण जर पाहिलं तर फक्त ही मानसिक शांतता जी आहे ती प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये फार गरजेची आहे। आज मुंबईकरांचं आयुष्य हे धावपळीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून योगासन ही फार महत्वाची असलेला पाहायला मिळते। त्याचबरोबर आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहतं, पचन प्रक्रिया असेल किंवा रक्ताभिसरण असेल, शरीर लवचिक बनतं आणि या सगळ्या दृष्टीने आजचा योगा जो आहे तो फार महत्वाचा आणि अशा पद्धतीने दररोज योगा करणं हे किती महत्वाचं आहे, त्याचं जनजागृतीने त्याचं महत्व हे आजच्या दिवशी इथे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इथे केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर जीवनशैलीमध्ये सुद्धा अनेक बदल होतात आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आजारापासून बचाव होतो आणि आरोग्य जे आहे ते निरोगी राहतं, आयुष्य आपलं निरोगी होतं। आणि फक्त लहान मुलांनी नाही तर इथे मोठ्या प्रमाणात वृद्ध आहेत, महिला आहेत, त्या सगळे सुद्धा इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे नेहमी आपण जर पाहिलं तर आजच्या दिवशी विविध ठिकाणी हा अशा पद्धतीचा योगा हा केला जातोय। आणि त्यामध्येच आपण जर पाहिलं तर मुंबईतल्या या जुहू चौपाटीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असं या योगा दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहे। अगदी हा योगा खरं तर प्राचीन काळापासून सुरू आहे आणि त्याचनुसार आपण पाहिलं तर ही एक संस्कृती आहे, परंपरा आहे। आणि या योगासनाचे आपण जर पाहिलं तर ही योग साधना जी आहे खरं तर त्याला एक सर्वसाधारण महत्व आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की त्याचे अनेक फायदे आहेत आणि त्याचे शारीरिक, मानसिक तसे आध्यात्मिक आणि भावनिक सुद्धा संतुलन या योगामुळे खरं तर आपल्याला नीट राहताना पाहायला मिळतं। त्यामुळे धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना या माध्यमातून खरं तर शरीर जे आहे ते तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यावर मनावरही खरं तर चांगले संस्कार होतात आणि त्याचबरोबर योगा करणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता आपण जर पाहिलं तर या सगळ्यात योगाचे जे विविध प्रकार आहेत ते सुद्धा इथे सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो आणि याच दिवसाचं हे एक महत्व आपल्याला पाहायला मिळते। आणि आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाल्यापासून विविध ठिकाणी असं आपल्याला आयोजन पाहायला मिळते देशभरात। जर आपण पाहिलं तर हा कार्यक्रम साजरा केला जातो। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जावर सुद्धा पातळीवर सुद्धा योग दिन आज साजरा केला जातो। त्यामुळे नक्कीच जगभरात साजरा करण्यात येणारा या योग दिनाला खरं तर भारताने इथे सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। भारताने सुरू केलेल्या या योग दिनाला आज आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेलेली आपण पाहू शकतो। आणि जसं मी म्हटलं की अनेक महत्व या योग दिनाचे आहेत आणि त्याच पद्धतीचं महत्व जे आहे
ते इथे सर्वच नागरिक मुंबईकर खरं तर अगदी त्यांना अगदी अगदी धनंजय, तुम्ही योगासनांचं महत्व, योग दिनाचा इतिहास हे सारं काही प्रेक्षकांना समजावून सांगताय. तुम्ही जोडलेलेच राहा. आपण काही वेळ ही दृश्य पाहूया. कोलकात्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, तर मुंबईमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिथं जुहू चौपाटीवर हा कार्यक्रम योगोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योगोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण हे दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही अब स्क्रीनवर अगला प्राणायाम होगा अनुलोम विलोम. सो अपना दाहिना हाथ लीजिए, अंगूठे और रिंग फिंगर को आप यूज करेंगे. सो द थंब फिंगर गोज ऑन द राइट नॉस्ट्रल, द रिंग फिंगर गोज ऑन द लेफ्ट नॉस्ट्रल. लेफ्ट हैंड रिमेन्स इन ज्ञान मुद्रा. नाउ ब्लॉक द राइट नॉस्ट्रल. आप लेफ्ट नॉस्ट्रल से इनहेल करेंगे, लेफ्ट नॉस्ट्रल को लॉक बंद करके आप राइट नॉस्ट्रल से एक्सेल करेंगे. वापस राइट से आप इनहेल करेंगे, राइट को बंद करके लेफ्ट से एक्सेल करेंगे. फिर वापस आप लेफ्ट से इनहेल करेंगे, लेफ्ट को बंद करके राइट से एक्सेल करेंगे. सांस के साथ जुड़े रहिए, एकदम क्लोज ऑब्जर्व कीजिए. कंटिन्यू फ्रॉम द राइट. ब्लॉक द राइट नॉस्ट्रल एंड लेफ्ट से एक्सेल कीजिए. लेफ्ट से इनहेल वापस और राइट साइड से एक्सेल करेंगे. इनहेल अगेन फ्रॉम द राइट. Block the right nostril and exhale from the left. Inhale from the left nostril. Block the left nostril and exhale from the right. One last round. Inhale again from the same side. Block करके left nostril से exhale करेंगे. उसी साइड से inhale करते हुए block लेफ्ट से एक्सेल करेंगे. रिलीज योर हैंड्स डाउन. हाथ वापस आप ज्ञान मुद्रा में लेके आएंगे. द थंब एंड द इंडेक्स फिंगर टचिंग ईच अदर. मेंटेन अ टॉल स्पाइन. रीढ़ की हड्डी एकदम सीधी रखें ताकि आपकी जो एनर्जीज है वो अपवर्ड फ्लो हो. और एकदम नजदीक से अपने ब्रेथ को आप फॉलो कीजिए. वापस आप एक चेक कीजिए, माइंड आपका शांत हो रहा है कि अभी भी बहुत सारे थॉट्स हैं. अब लास्ट प्राणायाम की ओर बढ़ेंगे. भ्रामरी इज कॉल्ड एज अ हमिंग बी. तो हम क्या करेंगे इसमें, षडमुखी मुद्रा, दैट इज योर थंब आपके कान के ऊपर लगाएंगे. सेकेंड फिंगर गोज ऑन द अपर आईलिड, अपनी आंखों के ऊपर. जस्ट हल्का सा लगाना है, दबाना नहीं है बिल्कुल भी. मिडिल फिंगर आपके नॉस्ट्रल्स पे. रिंग फिंगर एंड लिटिल फिंगर जो है आपके अपर एंड लोअर लिप पे. एल्बोज को साइड पे लीजिए एकदम ताकि आप सीधा बैठ सके. अभी आपको सिर्फ एक लंबी सांस लेते हुए सिर्फ म का उच्चारण करना है. साथ में करेंगे. एक लंबी सांस भरिए पहले. इनहेल. One more deep breath. Inhale. With the exhalation, begin the humming. और 2 बार करेंगे. इनहेल और वाइब्रेशन को फील कीजिए. आपका खुद का एनर्जी, अगल बगल जो भी एनर्जीज आप फील कर रहे हो, ट्राई एंड ऑब्जर्व.
Last round, another deep breath in. Exhale and release the hands down. Keep your eyes gently closed. If you're not comfortable in the posture, अगर आपके पैर सो गए हैं तो feel free to open your legs, stretch it out a little bit, give a little bit of break, and उसके बाद हम बढ़ेंगे ध्यान की ओर. जब भी आप रेडी हो, आंखें बंद, वापस आप आपका आसन ग्रहण कीजिए. दृश्य आपण पाहतो आहोत. खरं तर जगभरामध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय आणि देशातली ही काही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. कोलकात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या योग दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासोबत 35,000 नागरिक आहेत जे या कार्यक्रमात सहभागी झाले. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. सोबतच अनेक बॉलिवूडचे कलाकार, सेलिब्रिटी हे सारे आज योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि सर्वांना प्रेरित करतायत की योगासन करणं का गरजेचं आहे, त्याचे फायदे नेमके काय आहेत हे सुद्धा आपल्याला काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना समजावून सांगितलेलं आहे. योग दिनाचं उद्दिष्ट त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. योगासन करण्याचे फायदे त्यांनी समजावून सांगितलेले आहेत. दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी नागरिकांमध्ये फिरतायत आणि योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले आहेत. प्रचंड उत्साहामध्ये देशभरात नव्हे जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला. इस अवस्था में थोड़ी देर बनी रहिए और धीरे धीरे दोनों हाथों को छोड़िए, पैरों को आगे की तरफ फैलाइए और दंडासन में आइए और शीतल दंडासन में विश्राम कीजिए. दोनों हाथों को पीछे की तरफ लेके जाइए, দুটো হাতকে পিছনের দিকে নিয়ে যান और दोनों पैरों के बीच में 1 फीट का अंतर रखिए. দুটো পায়ের মাঝখানে 1 ফিটের দূরত্ব বজায় রাখুন. गर्दन को एक तरफ दाएं या बाएं तरफ रखकर विश्राम कीजिए.